नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आकाशने भूमीला सांगितलेलं असतं की यशपाल काका खूपच जास्त दारू प्यायलेत, जे झिंगलेत. मी घरी आल्यानंतर बोलतो. तेव्हा भूमीने ऐकलेलं असतं. यशपाल काका म्हणालेले असतात की रागिनीताई आहे ना, रागिनीताई, तिला मी नमवले. भूमी विचार करत असते की यशपाल काकांनी रागिनी आत्यांना कसं काय नमवलं असेल. म्हणजे असं काय घडलंय की रागिनी आत्या त्यांच्यासमोर नमल्यात. त्यांनी असं नमतं का घेतलं असेल, याचं उत्तर शोधायलाच हवं, असं आता भूमी म्हणते. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की यशपाल काका, काय बोलताय तुम्ही. तेव्हा यशपाल म्हणतो, माझ्याकडे खूप पैसा आहे. ती रागिनीताई आहे ना, रागिनीताई, आणि तिचं एक सिक्रेट माझ्याकडे आहे. आकाश म्हणतो, कुठलं सिक्रेट. तेव्हा यशपाल म्हणतो, तिचं एक सिक्रेट माझ्याकडे आहे. तिला ना मी असं नमवलंय. तिने सुद्धा माझ्यासमोर नमतं घेतलंय. साधासुद्धा माणूस नाही आहे मी. तिचं एक सिक्रेट आहे माझ्याकडे. तेव्हा यशपाल काका, तुमच्याकडे कुठलं सिक्रेट आहे आत्याचं, असं आता आकाश विचारत असतो. पण इथे यशपाल नेमकं सिक्रेटच काय आहे ते सांगायला तयार नाही. त्यानंतर इथे आकाश यशपालला आता पकडून घरी घेऊन येतो. आता रागिनीच्या गावचा पाहुणा म्हणून इथे सगळेजण त्याचं हे विचित्र वागणं सहन करत असतात. यशपालला खांद्यावरती हात ठेवून त्याला आता घरामध्ये घेऊन येतो. तेव्हा यशपाल म्हणत असतो, काय रे, कोण आहेस तू. तेव्हा आकाश म्हणतो की मी आकाश आहे. तेव्हा कोण आकाश. तर रागिनी आत्याचा भाचा. तेव्हा यशपाल म्हणतो, तो आस रे, कुणाचा पण भाचा, असा म्हणतो आणि म्हणतोय, तू आकाश आहेस, रागिनीताईचा तू भाचा आहेस का. बरं बरं. अरे आकाश, तुला माहिती आहे का, तुझी रागिनी आत्या आहे ना, तीसुद्धा माझ्यासमोर नमतं घेते. तिचं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे ना म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो, हो मला माहिती आहे. तुम्ही ते मागापासून बोलताय की आत्याचं तुमच्याकडे खूप मोठं सिक्रेट आहे. मग ते मला पण सांगा ना. तेव्हा यशपाल म्हणतो, काय. आकाश म्हणतो, सिक्रेट. आत्याचं सिक्रेट आहे ना तुमच्याकडे, रागिनीताईचं. मग ते काय सिक्रेट आहे ते मला पण सांगा ना. तेवढ्यातच तिथे आता रागिनी किचनमधून आलेली असते. बघते तर काय, यशपाल आता दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, यशपाल काका, काय बोलताय तुम्ही. आत्याने तुमच्यासमोर नमतं का घेतलंय. तुमच्याकडे आत्याचं कुठलं सिक्रेट आहे ते मला पण सांगा ना. तेव्हा यशपाल म्हणतो, अरे आकाश, तुला माहिती आहे का. आणि तो आता व्हिडिओबद्दल बोलायला जाणार. तेवढ्यातच रागिनी तिथे येते. रागिनी म्हणते, यशपाल. ती जोरातच ओरडते आणि म्हणते, काय काय हे, काय करून आलायस तू. तू दारू पिऊन आलायस. अरे लाज नाही वाटत का तुला यशपाल. अरे तू माझ्या गावचा आहेस म्हणून सगळ्या लोकांनी तुला या घरामध्ये राहायला जागा दिली आणि तू दारू पिऊन आलेस. लाज नाही वाटत तुला. माझ्या घरामध्ये माझ्या सुना आहेत, माझी सगळी माणसं आहेत, आणि तू त्यांच्यात दारू पिऊन आलेस. आमच्या घरामध्ये कुणीही दारू पित नाही, माहिती नाही का तुला. पाय खाली कर, पाय खाली कर आधी. तेव्हा यशपाल म्हणतो, का पाय खाली करू. आणि प्यायलो मी दारू, प्यायलो, माझ्या पैशांनी प्यायलोय मी. आणि रागिनीताई, तुझं एक सिक्रेट आहे ना माझ्याकडे. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, यशपाल काका मगापासून हेच बोलत आहेत की त्यांना तुझं एक सिक्रेट माहिती आहे आणि त्याच्यासमोर तू नमतं घेतेस, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं काय आहे ते बोलत आहेत, ते खरं आहे का. असं कुठलं सिक्रेट आहे तुझं त्यांच्याकडे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश, अरे माझं कुठलं सिक्रेट असणार. अरे आम्ही दोघेजण एकत्रच लहानाचे मोठे झालो ना. तो सारखा ताई ताई म्हणून माझ्या मागे पुढे करायचा. गावामध्ये असताना जरा खोडकर होते ना मी. आणि मी काय करायचे, सगळ्या लोकांच्या घराचे दरवाजे बाहेरून बंद करायचे आणि त्यांच्याच अंगणातल्या आंब्याच्या झाडावरती चढायचे आणि कैऱ्या तोडायचे. ते सिक्रेट म्हणतोय हा. आणि हा माझ्याबरोबर असायचा ना, म्हणून त्याला माहिती आहे. बाकी काही नाही रे. ए यशपाल, चल चल माझ्याबरोबर. तेव्हा यशपाल म्हणतो, नाही नाही, हे सिक्रेट नाही, दुसरं सिक्रेट आहे. तेव्हा रागिनी म्हणते, कुठलं दुसरं सिक्रेट नाही आहे. तेव्हा इथे रागिनी जबरदस्तीने यशपालला त्याच्या रूममध्ये घेऊन येते. तेव्हा इथे भूमी त्यांचं बोलणं ऐकते. भूमीला असं वाटतं की यशपाल काकांकडे रागिनी आत्यांचं कुठलं सिक्रेट असणार आहे ते शोधून काढायला हवं. तेव्हा रागिनी म्हणते, यशपाल, तुझी एवढी हिंमत झाली का रे. आज दारू पिऊन आलायस तू या घरामध्ये. तुला मी एवढा सगळा पैसा दिलाय, त्याचा असा गैरफायदा घेतोयस का. पैशांचा असा उपयोग करणार आहेस, म्हणजे एवढे सगळे पैसे दारू ढोसण्यामध्ये आता घालवणार आहेस की काय. या घरामध्ये मी तुला राहू दिलं तर इथे दारू पिऊन तमाशा करतोयस आणि माझंच सिक्रेट आता रिव्हील करणार होतास. सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवणार होतास. लाज नाही वाटत तुला. तेव्हा इथे यशपाल म्हणतो, मला का लाज वाटेल, मी अजिबात घाबरत नाही तुम्हाला, कळलं ना.
तेव्हा रागिनी म्हणते, मी कोण आहे तुला माहिती नाही का? नागिन आहे मी, नागिन, कळलं का? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, त्या भूमीने जर ऐकलं असतं ना, तर तिला जर इथे सापाची शेपटी जरी दिसली ना, तरीसुद्धा पूर्ण त्या भुयारापर्यंत ती हात घालते आणि सापाच्या फण्यापर्यंत पोचते. कळतंय का तुला? त्या भूमीला जर कळलं ना की माझं सिक्रेट तुझ्याकडे कुठलं आहे, तर आधीच तिने तुझ्या मागावरती माणसं ठेवली आहेत. तू कोण आहेस ते शोधून काढायला. तिला अजिबात वेळ लागणार नाही की तू इथे का आलायस, कशासाठी आलायस, हे सगळं बरोबर ती शोधून काढेल. कळलं का? तिला हिंट दिलेस तू आज दारू पिऊन आलायस तेव्हा. तेव्हा यशपाल म्हणतो, पण रागिनीताई मी शपथ घेऊन सांगतो, मी शपथ घेऊन सांगतो, मी त्यांना काही सांगितलेलं नाही आहे, माझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा आलेला नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे पण आता तू बोललायस की नाही कुठलं सिक्रेट म्हणून, काय गरज होती तुला हे सगळं बोलायची? तुला शांत बसता येत नाही का? एक गोष्ट लक्षात ठेव, जर या लोकांना कळलं ना की मी पुन्हा इथे कशासाठी आली आहे, तर बघ मी काय करेन, तुझी वाट लावून टाकेन. तुला माहिती नाही मी कोण आहे, मी रागिनी आहे, माझ्या किती ताकद आहे ना, हे तुला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे अतिशहाणपणा केलास ना, तर वाट लावून ठेवेन तुझी. आत्तापर्यंत मी खूप मेहनत घेतली. मी माझ्या मुलालासुद्धा सोडलेलं नाही आहे. कळलं ना? या घरातून मला बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हा माझी काय अवस्था झाली ना, दारोदारी भटकत होते मी. कसं बसं इथे आकाशचा विश्वास संपादन केला आहे आणि पुन्हा या घरामध्ये आली. आणि तुझ्या चुकीमुळे जर माझ्यावरती पुन्हा या घरातून जाण्याची वेळ आली ना, तर तुला माफ करणार नाही. कळलं का तुला? तेव्हा ती आता त्याला चांगलं धमकीसुद्धा देते, त्याच्या थोबाडीसुद्धा देते. त्याला इकडे आता शांतपणे झोपायला सांगते आणि म्हणते की यशपाल, उद्या तुझा बंदोबस्तच केला म्हणून समज. तू खूपच जास्त मला ब्लॅकमेल करतोयस ना. बघ तुझी कशी वाट लावून ठेवते ती. उद्या ना तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. बघ तू, तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे आणि माझ्या इथे आयुष्यातला खूपच सुंदर दिवस असणार आहे. कारण तू तेव्हा नसणार आहेस. माझ्या गळ्याचा फास निघून जाईल, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी आता आवराआवर करत असते. भूमीला प्रश्न पडलेला असतो की यशपाल कुठल्या सिक्रेटबद्दल बोलत होता. तेव्हा आकाश तिथे येतो. भूमी म्हणत असते की आकाश, यशपाल काका आत्यांच्या कुठल्या सिक्रेटबद्दल बोलत होते, काही कळलं का तुला? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं ते यशपाल काकांच्या बोलण्यावरती काय एवढा विचार करतेस? बघितलंस ना किती दारू प्यालेले ते. त्यांना इथे चालता येत नव्हतं, धड बोलता येत नव्हतं. काय बोलतायत त्यांचं त्यांना कळत नव्हतं. त्यांच्या बोलण्याचा एवढा विचार कशाला करतेस? हे बघ स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश असं कसं अरे? ते किती वेळा म्हणाले, बघितलंस ना तू, की त्यांच्याकडे खूप पैसा आलाय, खूप पैसा आलाय. आणि रागिनी आत्या त्यांच्यासमोर नमतं घेतात. ही काय साधी गोष्ट आहे? आणि ते म्हणत होते की त्यांना काहीतरी आत्यांचं सिक्रेट माहिती आहे म्हणून. तू विचारायला हवं होतंस त्यांना. तेव्हा आकाश म्हणतो, अगं तू कशाला एवढा विचार करतेस? आत्या म्हणाली ना, आत्याने सांगितलं की ते लहानाचे मोठे एकत्र झालेत. त्याच्यामुळे लहानपणाचे जे काही सिक्रेट असतात ना, म्हणजे गमती जमती, दोघांची भांडणं, आत्या इथे लोकांच्या दाराच्या बाहेरून कड्या लावायची आणि कैऱ्या वगैरे पाडायची त्यांच्या झाडावरच्या. हीच गंमत जम्मत ग, हे सिक्रेट. तेव्हा भूमी म्हणते, नाही मला नाही वाटत. मला असं वाटते की दुसरं कुठलं तरी सिक्रेट माहिती आहे त्यांना, म्हणून तर आत्या त्यांच्यासमोर नमतं घेतात, असं म्हणाले ना यशपाल काका. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी जाऊ दे ना, तू कशाला आता तू विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू नेहमीच असं कसं बोलू शकतोस रे? म्हणजे नेहमीच हे महत्त्वाचं नाही, ते महत्त्वाचं नाही. तू जरा माझ्या पद्धतीने विचार करून बघ ना. यशपाल काका अचानक आले. यशपाल काका आत्यांच्या गावचे आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलं. ते आपल्या इथे राहायला लागले. ते आल्यानंतरच बरोबर आपल्या कंपनीमधून पैसा गेला, बरोबर की नाही? 20 लाख रुपये अचानकपणे गेले. त्याच्यानंतरला गोडाऊनमधून माल गेला. हे सगळं यशपाल काका आल्याच्या नंतरलाच घडलं आहे ना. मग ह्या सगळ्याचं काही कनेक्शन असेल असं नाही वाटत का तुला? अचानकपणाने यशपाल काका काय म्हणाले, त्यांच्याकडे खूप पैसा आला आहे, खूप पैसा आला आहे. एवढा पैसा त्यांच्याकडून कुठून आला? ते तर समाजसेवा करतात ना, NGO चालवतात. मग एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला? त्यांनी एवढा मोठा महागडा मोबाईल लगेच कसा काय घेतला? कुणी दिली त्यांना पैसे? हे तू विचारायला नको आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी जाऊ दे, नको तू एवढा विचार करू. तेव्हा भूमी म्हणत असते, आणि आतासुद्धा काय म्हणाले यशपाल काका, की आत्यांचं सिक्रेट त्यांच्याकडे आहे. आत्या पण बघ ना कशा घाईघाईने आल्या आणि लगेच यशपाल काकांना घेऊन गेल्या. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ नको तू एवढा विचार करू. बरं जाऊ दे, मी तुझा मूड छान करण्यासाठी बघ मी तुला काहीतरी दाखवतो. तेव्हा इथे आकाश आता त्या लहान मुलांचे फोटोज मोबाईलमध्ये भूमीला दाखवत असतो. ते फोटोज आता भूमी बघत असते
आणि मनातल्या मनात खूपच जास्त खुश होत असते. तेव्हा इथे ही मुलगी किती क्यूट आहे ना, कशी आपल्या मागे पुढे करत होती, मला तर खूप आवडली. तो दुसरा मुलगा आहे हा किती आगाऊ होता ना, सगळी मुलं किती क्यूट आहेत ना, किती छान आहेत ना, असं म्हणून भूमीला आता खूप कौतुक वाटत असतं. भूमी म्हणते ह्या मुलांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, मलासुद्धा खूप छान वाटलं. त्यानंतरला इथे भूमी म्हणत असते की आकाश, आपल्याला जर आपल्या पिल्लूबरोबर सुद्धा असंच खेळता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, इथे मी तुला या सगळ्या गोष्टींपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतोय, तुझा मूड छान करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तू काय करतेस, तू पुन्हा तोच विचार करतेस. हे बघ, क्षितिजाचा जास्त विचार करू नकोस. मी खरं सांगतोय तुला, तिचा जास्त विचार करायची गरज नाही आहे. कारण का, क्षितिजा आपली मुलगी नाही आहे, पारितोष आणि अमोलीची आहे, आणि ते आहेत ना तिची काळजी घ्यायला. तेव्हा तू तिचा एवढा विचार करू नकोस, कळतंय का. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश, विचार करू नकोस, आठवण काढू नकोस असं म्हटल्यानंतर आपण लगेच विचार करणं बंद करतो का रे. आठवण तर आपल्या मनामध्ये आपल्याला येतच राहते, हो की नाही. त्यानंतर इथे डॉक्टर आता क्षितिजाला चेक करायला आलेले असतात, कारण तिची तब्येत ठीक नसते. डॉक्टर तिला चेक करतात. तेव्हा अमोली म्हणत असते की डॉक्टर, पारितोष घरामध्ये नाही आहेत ना, म्हणून मी तिला एकटीला बाहेर घेऊन आले नाही, तुम्हालाच इथे बोलावलं. काय झालं आहे, क्षितिजा ठीक तर आहे ना, कशी आहे माझी मनी. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, अमोली तुम्ही आधी मला सांगा, तिला पोटभर दूध मिळतं आहे ना. अहो, तिच्या भुकेमुळे तिची ही अवस्था झाली, तिचं पोट भरत नाही आहे का. भूमी रेग्युलर येत नाही का इथे बाळाला दूध द्यायला. तेव्हा इकडे तिची भूक ही भागतच नाही आहे, म्हणून तिला हे सगळं आजारपण आले. तुम्ही फक्त तिला बाहेरचं शिशु आहार देताय ना, बाकी तिला आईचं दूध मिळत नाही आहे, बरोबर ना. तेव्हा अमोली म्हणत असते डॉक्टर, नाही हो, तिला दूध मिळतं आहे, मग ती आजारी का झाली. बघा ना, अशी तंद्री लागल्यासारखी बघते, एका बाजूलाच बघते, जास्त हालचाल करत नाही, हालत नाही, डुलत नाही, ती मला रिॲक्ट करत नाही, हे सगळं असं का. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की कारण तिच्यामध्ये ताकदच नाही आहे, ती आतून अशी कमजोर होत चालली आहे, आईचं दूध पुरेसं तिला मिळत नाही आहे का. भूमी मॅडम इथे येत नाहीत का रेग्युलर, त्यांना तुम्ही सांगा की रेग्युलर या म्हणून. मला असं वाटते कदाचित तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. हे बघा अमोली, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, बाळाला आईच्या दुधाची गरज आहे. तुम्ही भूमीला बोलावून घ्या, तिचं पोट भरू दे. तिचं पोट भरलेलं असेल ना तर ती खेळेल, तर ती रिॲक्ट करेल तुम्हाला, नाहीतर ती अशीच तंद्री लागल्यासारखी करेल. आणि मग एक दिवस असा कुठला तरी गंभीर आजार होईल ना की त्याच्यावरती आपण ट्रीटमेंटसुद्धा करू शकणार नाही. कळते का तुम्हाला. तुम्हाला आता बाळाचा विचार जास्त पद्धतीने करणं गरजेचं आहे. बाकी सगळं बाजूला ठेवा आणि बाळाच्या हेल्थचा विचार करा. अहो, बाळाच्या पोटामध्ये जर पुरेसं आईचं दूधच नसेल तर बाळ कसं काय रिॲक्ट करणार, ते कसं काय खेळणार. तेव्हा इकडे अमोली म्हणते, नाही नाही डॉक्टर, अहो बाळाला दूध मिळतं आहे ना, खरंच बाळाला दूध मिळतं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बाळाला जर पुरेसं दूध मिळालं असतं ना पोटभर, तर बाळाची अवस्था झालीच नसती, बाळ एकदम हेल्दी असतं. त्यानंतर डॉक्टर आता चिडलेले असतात. डॉक्टर म्हणतात की अमोली, तुम्ही एक काम करा, भूमीला बोलावून घ्या आणि भूमीला सांगा की बाळाला एकदम पोटभर दूध द्या म्हणून. कळते का तुम्हाला. तेव्हा इथे अमोली आता तिचा इगो खूपच जास्त दुखावलेला असतो ना, तो सावरता सावरता तिला वेळ लागत असतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला आहे ना, बाळाला बरं करायचं असेल तर भूमी मॅडम यांना बोलवणं हाच एक पर्याय आहे. बाळाचं पोट भरलेलं असेल तर बाळाला लवकर बरं वाटेल, नाहीतर नाही, नाहीतर जे काही परिणाम होतील ना ते तुम्हाला भोगावे लागतील. त्यानंतर इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश, मला बाळाची आठवण येते रे, मला खूप क्षितिजाची आठवण येते, तिच्याबरोबर खेळावंसं वाटतं, वेळ घालवावासा वाटतो. हां ठीक आहे ना, मला माहिती आहे ते आपलं बाळ नाही आहे, पण म्हणून एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला जीव लावणं हे काही चुकीचं आहे का. मी जर माझ्या आईची माया त्या बाळाला देण्याचा प्रयत्न करते तर त्यात वावगं काय आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी पण ते अमोलीला आवडत नाही. तेव्हा भूमी म्हणते, तेच तर ना, एका आईलाच जर आवडत नाही आहे की तिच्या बाळाला कुणीतरी एवढा जीव लावतं आहे, तर मग आपण कसं काय बाळाजवळ जायचं, कसं काय जीव लावायचा, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, भूमी तो नको ना विचार करू, का स्वतःला इतका त्रास करून घेतेस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश असं बोललं तर खरंच आपला त्रास कमी होतो का. खरं तर मी तुला सांगत नाही पण. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण काय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी तुला सांगत नाही पण मला बाळाची खूप आठवण येते रे, क्षितिजाची आठवण येते मला.
तेव्हा इथे आकाश म्हणतो, बोल ना, तू माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस, नाहीतर माझंच मन मला खात राहतं. माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येतात. खरं खरं सांग काय होतं आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते की मला आहे ना बाळाला खूप पाजावंसं वाटतं. बाळाला मला दूध पाजावंसं वाटतं. त्याची काळजी घ्यावीशी वाटते. बाळ ठीक असेल ना रे, क्षितिजा ठीक असेल ना, तिला बरं तर वाटत नसेल ना, तिचं पोट भरलेलं असेल ना, तिला पोटभर दूध मिळत असेल ना. मला सतत असे मनामध्ये विचार काय येतात. मला तिची एवढी काळजी का वाटते आकाश. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो, भूमी तू शांत हो, शांत हो भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी कशी शांत होऊ, मला क्षितिजाची काळजी वाटते. तिला पुरेसं दूध मिळत असेल ना रे आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू शांत हो शांत हो. भूमी म्हणते, आकाश तू एक काम कर ना, अमोलीला फोन कर ना, तू विचार ना की बाळ ठीक आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आता नको, आता नको, मी उद्या सकाळी फोन करतो आणि विचारतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश पण उद्या सकाळी नक्की फोन करशील ना. तेव्हा डॉक्टरांनी अमोलीला एकच सल्ला दिलेला असतो की बाळाचं पोट भरणं गरजेचं आहे. बाळाला आईचं पोटभर दूध मिळालं पाहिजे, तरच बाळाची हेल्थ चांगली राहते ना. तुम्ही उद्या भूमीला बोलावून घ्या आणि पोटभर दूध पाजायला सांगा, कळते का तुम्हाला. तेव्हा इथे अमोली आता विचारात पडलेली असते. अमोलीमुळेच हे सगळं झालेलं असतं, कारण इथे तिने भूमीला बाळापासून दूर ठेवून खूप मोठी चूक केलेली असते. हां बाबा, आपल्यापेक्षा जर कुठली तरी दुसरी स्त्री आपल्या बाळाला इतका जीव लावते, मनामध्ये वाईट तर वाटतंच, पण बाळाच्या जीवापेक्षा, त्याच्या हेल्थपेक्षा अजून एका आईसाठी काय महत्त्वाचं असतं. त्यानंतर इथे आता अमोली खूपच जास्त विचारात पडते, करायचं तर काय. तेव्हा तिला आता बाळाची काळजीसुद्धा वाटत असते. ती आता बाळाचे इथे लाड करत असते, पण भूमीला कसं बोलवायचं याचासुद्धा तिला आता विचार पडलेला असतो. कारण तिच्या चुकीमुळे जिथे भूमी बाळापासून दूर झालेली असते आणि आज बाळाची तब्येत ही बिघडलेली असते. पण तिथे क्षितिजाला बरं नसतं, पण इथे भूमीला काही झोप लागत नाही, कारण तिच्या मुलीला बरं नाही आहे, तिची तब्येत बिघडली आहे. मग एका आईला अशी शांतपणे झोप कशी काय लागू शकते. तिचा इथे जीव आता तळमळत असतो. तिचा संपूर्ण जीव क्षितिजाकडे गेलेला असतो. तिला काही झोप लागत नाही, पूर्णपणे ती रेसलेस झालेली असते. अख्खी रात्र ती अशी जागून काढते, या कुशीला त्या कुशीला. आणि कधी एकदा सकाळ होते आणि आकाश इथे अमोलीला किंवा पारितोषला फोन करतोय आणि क्षितिजाच्या तब्येतीची चौकशी करतोय असं तिला वाटत असतं. त्यानंतर इकडे आता रागिणीने एक प्लॅन तयार केलेला असतो. इकडे यशपालचा काटा काढायचा. तेव्हा यशपाल आता वरती येतोय. रागिणीने बघितलेलं असतं आणि रागिणी तेवढ्यातच आता फोनवरती बोलण्याचं नाटक करते. ती म्हणत असते की हां मंदार बोल ना, हां मंदार, तू जी काही मला यशपालची माहिती दिलीस ना, ती पुरेशी आहे रे. यशपालचे आता किती नखरे आहेत, त्यांनी किती इथे कांड केलेत ना, ते सगळे पुरावे माझ्याकडे आलेत. त्याने आत्तापर्यंत खूप लोकांना कशा पद्धतीने ब्लॅकमेल केले, फसवले, हे असे तू पुरावे माझ्याकडे दिलेस ना. पण तेवढे पुरावे काही कामाचे नाहीत. अजून पुरावे हवेत. यशपालच्या विरोधामध्ये मला ठोस पुरावे हवेत. ते एकदा का माझ्या हातात आले ना, की तो कशा पद्धतीने मला ब्लॅकमेल करतोय ना, तेच बघायचं आहे रे मला. नाही नाही, खूपच जास्त तो मला आता इथे जड झालेला आहे. कधी एकदा त्याचा काटा काढते ना असं झालं आहे मला. सुधारणार नाही आहे तो. मागतोय तेवढे पैसे देते, तरीसुद्धा मलाच ब्लॅकमेल करतोय, मलाच धमकी देतोय. मग का मी त्याला आता पैसे देऊ. आता त्याचा मला काटा काढायचा आहे. म्हणून तर तुला त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं आहे ना. हे बघ, हे जे पुरावे मिळालेत ना, ते मी आता आमच्याच घरामध्ये लपवून ठेवलेत. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला जे आउटहाऊस आहे ना, त्याच्यामध्येच मी आता एक पेटी ठेवलेली आहे, एक ट्रंक आहे ट्रंक. आणि त्या ट्रंकमध्ये सगळे तू पुरावे दिलेस ना, तेवढे त्याच्यामध्ये ठेवलेत. पण अजून ठोस पुरावे हवेत ते यशपालला एक्सपोज करायला. तेव्हा यशपाल तिचं बोलणं ऐकतो आणि म्हणत असतो की ही बाई हरामी आहे, हे मला आधीपासूनच माहिती होतं. ही बाई स्वतःच्या मुलाची झाली नाही, ती माझी काय होणार आहे. थांब, आता हिला बरोबर धडा शिकवतो. मला डबल क्रॉस करते काय. आता ते ट्रंकमधले आधी पुरावे गायब करतो, त्याच्यानंतरला हिच्याकडे बघतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की यशपाल यशपाल, तू बरोबर तेच ऐकले जे मला तुला ऐकवायचं होतं. आता तू मागच्या बाजूला जाशील आणि त्या ट्रंकमध्ये काही पुरावे आहेत का ते बघायला जाशील आणि मग तुझा खेळ संपला. तुझ्या आयुष्यातले आता काहीच थोडेसे तास राहिलेले आहेत की तू कायमचा निघून जाशील. तुझ्या आत्म्याला शांतता मिळू दे यशपाल, असं आता रागिणी म्हणत असते. तुझ्या वाटली खूपच पैसा माझा गेलेला आहे.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे यशपाल आलेला असतो आउट हाऊसमध्ये आणि तिथे एक ट्रंक असते. त्याच्यामध्ये तो आता पुरावे काय आहेत ते बघायला जाणार. तेवढ्यातच त्याला खूप मोठा शॉक बसतो, कारण रागिणीनेच तशी सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्याला शॉक लागल्यानंतर भूमी तिथे जाते. भूमी तिथे लाकडी एका इथे काठीने त्याला बाजूला करते. त्याला जो शॉक लागलेला असतो तो बाजूला होतो आणि मग इथे डॉक्टर येतात यशपालला चेक करायला. भूमीमुळे यशपालचा जीव वाचलेला असतो. तेव्हा यशपाल म्हणतो, भूमी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.